Yes, good morning to all. Yes, good morning to all. In last lecture, we have seen the trigonometric values, right? And त्याच्यावरती आज questions घेणार आहे. Before that, we will start the point. Flash होतोय का? Camera नाही ना? Okay. Before that, we will revise the value concept once again. Value concept एकदा revise करतो. Check करा. या बाबतीत काय लक्षात ठेवायचं आहे? दोन ट्रायंगल्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. सिंपल दोन ट्रायंगल जे की आपण स्टँडर्ड युनिट सर्कलने फॉर्म केलेले आहे. स्टँडर्ड युनिट सर्कलने फॉर्म केलेलं आहे. न्यू स्टुडंट असतील तर कॉन्सन्ट्रेट. न्यू स्टुडंट असेल तर कॉन्सन्ट्रेट. अगदी सिंपल सांगितलेलं 30 डिग्री 60 डिग्री आणि हा 90 डिग्री. 30 डिग्री अपोजिट साइड 1/2. 60 डिग्री अपोजिट साइड √3/2. याचा जर पायथागोरस थेरम वापरला तर हायपोटेन्यूस 1. करेक्ट. Next is again right angle triangle 45 45 90 degree. 45 45 90 degree. Right angle triangle plus isosceles. बरोबर आहे का? Right angle triangle plus isosceles formation आहे. Right angle triangle plus isosceles formation आहे. Both the sides are same. 1/√2 1/√2. Correct? And last one is one standard unit circle. Standard unit circle. Sangare, x is a friend of and y is a friend of. X is a friend of cos theta. X is a friend of cos theta. Y is a friend of sin theta. Cos and the sin. Correct? या बाबतीत काय लक्षात ठेवायला सांगितलं? ओरिजिन आहे 0,0. ओरिजिन आहे 0,0. हा पॉइंट आहे A. युनिट डिस्टन्स 1. किती घेतलं तरी चालतं, पण सिंपलिसिटीसाठी सिंपल साठी 1 घ्यायचं. सिंपल साठी 1 घ्यायचं आहे. फर्स्ट इज द ट्रायंगल 30 60 90 डिग्री थेरम. सेकंड ट्रायंगल 45 45 90 डिग्री थेरम. थर्ड इज द सर्कल which radius is 1. Center is at 0,0. Center is at 0,0 and at point A the coordinates are 1,0. Coordinates are 1,0. So 1 is the x travel distance O to A. O to A horizontal distance आहे, vertically 0. A point vertically movement नाही आहे. Vertical movement नाही आहे, horizontal direction मध्ये आहे. Horizontal direction मध्ये आहे, vertical movement नाही आहे A ला. Y coordinate 0. Y coordinate 0. बरोबर आहे का? Y coordinate 0. इथला जो अँगल असतो x एक्सिस ने x एक्सिस सोबत केलेला अँगल which is 0 degree. Which is 0 degree. Yes. So हा जो थीटा आहे इथं काउंट करताना 0 म्हणणार. So x is the cos of angle 0. Y is the sin of angle 0. Instead of theta, use the 0. That's why the cos 0 is 1 and sin 0 is 0. Cos 0 1 sin 0 0. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. फर्स्ट व्हॅल्यू कशाची? कॉस. अँगल किती? 0. सेकंड व्हॅल्यू साइन ला फॉलो करणारा असतो. साइन ऑफ अँगल 0. व्हॅल्यू 0. इथं B. इथं B. कोऑर्डिनेट्स ऑफ B शुड बी व्हॉट? कुठल्या ऍक्सिस वरती आहेत? Y ऍक्सिस वरती आहेत. Y ऍक्सिस वरती हॉरिझॉन्टल मूवमेंट नाही आहे, वर्टिकल मूवमेंट झाली आहे. वर्टिकल मूवमेंट 1 म्हणजेच y कोऑर्डिनेट 1, बट x कोऑर्डिनेट हॉरिझॉन्टल मूवमेंट नाही आहे, x कोऑर्डिनेट 0. x कोऑर्डिनेट 0 किती डिग्री रे? किती डिग्री? x ऍक्सिस पासून याचा जर अँगल मेजर केला तर 90 डिग्री. किती डिग्री? 90 डिग्री. हा x आहे, हा y. हा x आहे, हा y.
एक्स म्हणजे बी ला हॉरिझॉन्टल मुवमेंट नाहीये म्हणजे 0. वाय ऍक्सिस वर तसंही एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. वाय ऍक्सिस वरती एक्स कोऑर्डिनेट ची व्हॅल्यू 0 असते. वाय ऍक्सिस वरती वर्टिकली 1 ट्रॅव्हल करायचं. हिअर इट इज 1 0,1. So this is cos. X means cos. Y means sin. How much is the angle? Angle किती रे? Angle किती? Angle 90 degree. So cos 90, cos 90, sin 90. These are the values. Cos 90 0, sin 90 1, sin 90 1. Now the point C and D, you can work out by yourself. You can work out by yourself. C, negative x-axis. C, coordinate, बाबतीत y 0. Right? Vertical movement नाही आहे याला, horizontal movement आहे पण -1. -1. बरोबर आहे का? Point C is here. Point C is here. -1,0. इथं D 0, -1. वर्टिकल मूवमेंट आहे -1. Y शी रिलेटेड आहे. X नो हॉरिझॉन्टल मूवमेंट 0, 0, -1. या ठिकाणी हा कॉस, हा साइन, हा कॉस, हा साइन. अँगल एक्स ऍक्सिस पासून कधी पण अँगल एक्स ऍक्सिस पासून किती डिग्री? 180 डिग्री. अँगल 180 डिग्री. अँगल 180 डिग्री. अँगल 270. 90, 90, 90. 3 times. 270. हा कॉस, हा साइन, हा कॉस, हा साइन. कॉस 180, साइन 180. कॉस 270, कॉस 270, साइन 270. राईट? या पद्धतीने तुम्हाला काउंट आहे. या 3 डायग्राम लक्षात ठेवल्या की सगळ्या व्हॅल्यूज यायला लागतात. सगळ्या व्हॅल्यूज येतात. लास्ट टाइम हा टेबल तुम्हाला लिहून दिलाय. टेबल तुम्हाला लिहून दिलाय. येस, अनिकेत साठे. काय मेन्शन करायचं असेल तर पहिले चॅट बॉक्स वापरायचं. 3 डॉट्स आहेत साइडला, राईट हँड कॉर्नरला 3 डॉट्स आहेत खाली, तिथं मेन्शन करायचं. येस, लास्ट टाइम एक्सप्लेन केलंय. त्याच्यावरती क्वेश्चन्स घेणार आहेत. मला फक्त काही क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला सांगायचे. सांगा बरं, टॅन ऑफ 270 डिग्री किती असतं? टॅन ऑफ 270 डिग्री. पट आन्सर सांगायचे. रिकॉल करा. टॅन ऑफ 270 डिग्रीची व्हॅल्यू किती? टॅन ऑफ 270 डिग्री काढताना मनातल्या मनात करायचं. साइन 270 बाय कॉस 270. 270 म्हणलं की आपली नजर याच्यावर बसली पाहिजे. डायग्राम समोर नसतंय पण आपलं इमॅजिनेशन करेक्ट पाहिजे. साइन 270, साइन 270, साइन म्हणलंस -1. साइन y चा फ्रेंड आहे. 270 y डॅशचा डेफिनेटली -1. रिलेटेड टू द y आहे -1. कॉस, साइन म्हणजे y, 270 म्हणजे y डॅश -1. कॉस म्हणजेच x, 270 y, क्रॉस कनेक्शन 0, -1/0 आलं. समजलं कसं कॅल्क्युलेट करतात? कॉस म्हणजे x, 270 म्हणजे y डॅश, 270 म्हणजेच y डॅश. सी रिलेटेड अँगल आहे. कॉस x सी रिलेटेड आहे. x y क्रॉस होतात 0. साइन y शी रिलेटेड आहे. 270 y डॅश शी रिलेटेड आहे. चेक करा. y इज द फ्रेंड ऑफ साइन थीटा. त्याशी रिलेटेड अशा व्हॅल्यूज काढल्यात. दिस इज नॉट डिफाइंड. लक्षात कोणाला ठेवायचंय? साइन आणि कॉस लक्षात ठेवायचं. एव्हरी टाइम रिमेंबर साइन आणि कॉस. एव्हरी टाइम रिमेंबर साइन आणि कॉस. Rest of the things you can manage. Easily. Okay. Take down the questions. Page number 22. Question number 5th. Page number 22, question number 5th. हे लिहून ठेवलं का न्यू स्टुडंट्स? व्हॅल्यूज आपल्याला रिक्वायर्ड आहेत. हे टेबल समोर लक्षात ठेवा फक्त.
हे समोर असू द्या तुमच्या. रिमेंबर दिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा पार्ट तेवढाच महत्वाचा आहे. रिमेंबर दिस पार्ट. ओके, सो लक्ष द्या. पेज नंबर 22 M1 चं टेक्स्ट बुक काढायचंय. पेज नंबर 22 क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करायचं. क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करायचं. पेज नंबर 22 क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करायचं. You will get the revision of the values and questions also. And questions also. You get the revision of values and questions also. Easy आहे तसं. जसं 10th मध्ये झालं, फक्त एक्सटेंडेड व्हॅल्यूज कन्सेप्ट आहे तुम्हाला. साइन ऑफ 30 डिग्री, साइन ऑफ अँगल 30 डिग्री प्लस cos 45, cos 45 plus tan of 180 degree, tan of 180 degree. So लक्ष द्या. पेज 122 नुसतं 22 सॉरी M1 चं बुक काढा. पेज नंबर 22 क्वेश्चन नंबर 5 एक्सरसाइज 1 2.1 एक्सरसाइज. या sin 30 ची व्हॅल्यू सांगा. काय लक्षात ठेवणार? 30 डिग्री अपोजिट साइड इज 1/2 असते. बस दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवायचं. 30 degree side is 1/2. Cos 45, 45, 45, 90 isosceles असतं. या 1/2 सारखाच 1/√2 संपलं. 1/√2 करेक्ट. 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल लगेच कळायला पाहिजे. 1/√2, 1/√2. त्यानंतर tan 180 कसं लक्षात ठेवणार? 180 म्हणजे कुठला ऍक्सेस? 180 म्हटल्यानंतर या 0 पासून लेफ्ट हँड साइडला आहे. याच्यावरती x -1 y 0 असते. हा कॉस आहे. हा कॉस 180, हा साइन 180. पटकन लक्षात आलं पाहिजे. कॉस 180, साइन 180. करेक्ट. आता इथे सर्कल वगैरे ड्रॉ नाही करत. 0च्या कुठल्या साइडला आहे तुम्ही? लेफ्ट साइडला. म्हणजे -1,0 कोऑर्डिनेट. सर्कल वरचा चेक करा. सर्कल वरचा चेक करा. So what is the value of tan 180 then? Tan 180 मनातल्या मनात करायचं. Tan 180 sin 180 by cos 180. न्यू स्टुडंटला थोडंसं रिक्वेस्ट आहे. चॅप्टर बराच पुढे आलाय. चॅप्टर बराच पुढे आलेला आहे. सो बी पेशन्स. थोडेसे पेशन्स ठेवा. त्यामुळे ओके. sin 180 इथे आपण sin 180 0, cos 180 -1. बरोबर आहे का बाकीचे स्टुडंट्स? sin by cos is tan. sin by cos is tan. 180 शोधायचं आपल्याला. 180 म्हणजे या ठिकाणी राईट. या ऍक्सेसला या पद्धतीने 180. या साइडला 1 युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल करा. -1 x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट 0. हा cos 180, हा sin 180 या पद्धतीने. So answer या ठिकाणी 0. 0 by something is 0. So answer is 1/2√2. 1/2, 1/√2. लक्ष द्या. या 2 ला √2 into √2 लिहिता येतं का? येतं का? Is it correct? 2 can be written as √2√2. 2 can be written as √2 into √2. 1/√2 कॉमन. एकाला बाहेर घ्या. इथं काय शिल्लक राहिला? एक √2 शिल्लक राहिला. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं आहे. सांगा बरं इथं किती शिल्लक राहील मग? किती शिल्लक राहील मग? 1/1. इथं √2 1/√2 बाहेर आला. 1 राहिला या ठिकाणी. सो कीप दिस ऍज इट इज. दिस इज द फायनल आन्सर. दिस इज द फायनल आन्सर. पुढे कॅल्क्युलेट करू शकता का? येस करू शकता. असं क्रॉस मल्टिप्लाय करून बरंच आन्सर काढता येईल त्याच्यात. गरज नाहीये. फारशी गरज नाही. स्टँडर्ड व्हॅल्यूज दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. कोसेक 45 सेकंड क्वेश्चन. कोसेक 45 स्टँडर्ड व्हॅल्यूज दिलेले आहेत. स्टँडर्ड व्हॅल्यूज दिलेत तुम्हाला त्या ठिकाणी. युटिलाइज करा, काय हरकत नाही. कोसेक 45
cosec 45 plus cot 45. Cot 45 plus tan 0. Tan 0. Cosec 45. कशाला आठवाल? Sin 45. Sin 45 is 1 by root 2. Sin 45 ची व्हॅल्यू 1 by root 2 असते. Cosec 45 याच्या रेसिप्रोकल root 2. Cot 45. Cot 45. Cos 45 divided by sin 45. Cos 45, sin 45. Correct? Yes, Harshal. Cos 45 किती असतं रे? Isosceles triangle लक्षात ठेवायचा. 1 by root 2, 1 by root. 1 by root 2. कुठेही पाठ नाही करायचं. पटकन झटकन लिहिता आलं पाहिजे. झटकन पटकन लिहिता आलं पाहिजे. 45 45 isosceles म्हणलं की 1 by root 2, 1 by root 2 sin आणि cos. So 1. Cot 45 1. Tan 0. Tan 0 मनातल्या मनात. Tan 0 मनातल्या मनात. Sin 0 by cos 0. काय सांगितलं इथं? Sin म्हणजे y. Axis से रिलेटेड आहे. 0 म्हणजे x क्रॉस कनेक्शन 0 झालं. Cos x 0 x फ्रेंड आहेत दोघं. 1 आलं. हा सुद्धा cos x आहे. Cos x शी रिलेटेड असतो. 0 x शी रिलेटेड असतो. 1. So 0 by 1 is 0. So tan 0 0 असतो. कसं कॅल्क्युलेट केलं कळालं काय? हे सगळं मनातल्या मनात करायचं. लिहायचं बिलकुल नाहीये. सर्व मनातल्या मनात लिहायचं. सर्व मनातल्या मनात लिहायचं. सो रूट 2 प्लस 1 हे सगळं मनातल्या मनात करायचं आहे. दोन ट्रायंगल एक सर्कल लक्षात ठेवलं की सगळ्या व्हॅल्यूज लक्षात राहतात. दोन ट्रायंगल एक सर्कल लक्षात ठेवलं की सगळ्या व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यूज लक्षात राहतात. जो की पहिल्यांदा ड्रॉ करून दिला जो सगळ्यात सुरुवातीला ड्रॉ करून दाखवलेला तुम्हाला करता येईल. थर्ड क्वेश्चन त्याच्यामधलं थर्ड क्वेश्चन करता येईल का आता? थर्ड क्वेश्चन त्याच्यामधला सांगा रे काय थर्ड क्वेश्चन? sin 30 cos 45. sin 30 into cos 45. पेज नंबर 22. क्वेश्चन नंबर 5th. करेक्ट? त्याच्यामधला थर्ड वर चालू आहे. त्याच्यामधला थर्ड sin 30 into cos 45 into tan 360. tan of angle 360. 360 म्हणजेच किती रे? 0. tan 0 थोडक्यात. 360 चा अर्थ एक रोटेशन. एक रोटेशन घेतल्यास 360 म्हणजे 0 ला आलो आपण परत. 0 ला आलो. sin 30 1 by 2 cos 45 1 by root 2 बट मल्टिप्लिकेशन आहे sin 360 tan 360 म्हणजे tan 0. tan 0 आताच व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण. आता जस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे. tan 360 काय आणि tan 0 काय? वन अँड द सेम. आता ऍडिशन नाही आहे, मल्टिप्लिकेशन आहे. काय या ठिकाणी? मल्टिप्लिकेशन. काय त्या ठिकाणी? मल्टिप्लिकेशन आहे. सो टोटल व्हॅल्यू बिकम्स 0. टोटल व्हॅल्यू बिकम्स 0. व्हॅल्यू शी रिलेटेड क्वेश्चन नंबर 8. व्हॅल्यू शी रिलेटेड क्वेश्चन नंबर 8. 8 मधला फर्स्ट अँड सेकंड. पेज नंबर 22 क्वेश्चन नंबर 8. पेज नंबर 22 क्वेश्चन नंबर 8. फक्त रेडियन दिलाय. काही जणांना आता झालं असेल, काही जणांना नाही. रेडियन दिलाय. फर्स्ट क्वेश्चन मध्ये डिग्री दिलाय, सेकंड क्वेश्चन मध्ये रेडियन. एक क्वेश्चन घ्या. cos 180
प्लस साइन 90 प्लस कोसेक 270. सांगा बरं काय येईल आन्सर. cos 180 sin 90 cosec 270 काय येईल आन्सर. cos 180 sin 90 आणि cosec 270. किती जणांना आन्सर सांगता येईल. ऍडिशन पार्ट आहे. व्हॉट शुड बी युअर आन्सर. या बाबतीत तुमचं आन्सर काय असेल. च्या बाबतीत तुमचं आन्सर काय असेल. असं कुठलंही कॉम्बिनेशन तयार करू शकतात. हा प्युअर मॅथमॅटिक्स नाही आहे. सगळं अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे. असले हजारो क्वेश्चन तयार करता येतात. अलग लक्षात. 10वी पेक्षा खूप वेगळा पार्ट आहे. फिक्स क्वेश्चन नसतात. कुठले क्वेश्चन तयार करू शकतात. यस निनाद, वर्षिका करेक्ट, वेदिका करेक्ट. व्हॅल्यूज माइंड करावे लागतात. कसं सांगितलेलं शॉर्टकट. cos x आहे 180 x डॅश -1. बरोबर आहे का. 180 म्हणजे कुठं 0च्या -1,0 कुठल्या साईडला लेफ्ट साईडला. sin 90 वर्टिकल आहे इथे आपण 0,1 sin 90 1 असतं. cos 270 cosec 270 म्हणजे इथे आपण 0,-1 ही साइन ची व्हॅल्यू असते. साइन ची व्हॅल्यू असते ही. कोसेक म्हणजे त्याच्या उलटा -1 +1 -1 कॅन्सल -1 शिल्लक राहतं. थोडं फास्ट सांगितलंय. तुम्ही जोपर्यंत व्हॅल्यू नाही करणार हेच सांगायचंय. तुम्ही कम्फर्ट राहणार नाहीत. 2 ट्रायंगल 1 सर्कल लक्षात ठेवलं की सगळं येतं. साइन आणि कॉस लक्षात ठेवा. टॅन आणि कॉट ऑटोमॅटिक वर्कआउट होतात. आता काय काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन. पेज नंबर 21 क्वेश्चन नंबर 2. पेज नंबर 21 क्वेश्चन नंबर 2. पेज नंबर 21 क्वेश्चन 2 एक्सरसाइज 2.1. एक्सरसाइज 2.1 काढा टेक्स्ट बुक. कंटाळा करू नका. ओके लक्ष द्या. टुडे के मार्केट ब्रांच. टुडे के मार्केट ब्रांच रिविजन मैथ्स M1 chapter 1 exercise 1.1 याची रिविजन असेल. अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके. M2 कॉम्प्लेक्स नंबर एक्सरसाइज 1.1 दोन्ही चॅप्टरचा पहिला पार्ट. ओके. ज्यांचं झालं असेल किंवा ज्यांचं मिस झालं असेल they can come to the branch at किती वाजता सांगितले तुम्हाला 1 PM शार्प. 1 वाजेपर्यंत तुम्हाला ब्रँच वर यायचं. ओके. सीईटीचं लेक्चर किती वाजता आहे. What is the timing. तिथे येऊन अटेंड करू शकता का. येऊन अटेंड करा वाटलं तर. तिथे येऊन अटेंड करू शकत असाल तर तसं अटेंड करा. सर्व just I will check the CET lectures किती ते किती आहे. बरोबर आहे तुमचं. सीईटीचं लेक्चर तुम्हाला टायमिंग 2:30 to 4:30 4:30 to 5:30 असेल राईट. आजचं शेड्यूल 2:30 ला आहे. 2:30 ला आहे राईट. वी कॅन रिड्यूस द टाइम. 11:30 पर्यंत लेक्चर जातात तुम्हाला म्हणून 1चा टायमिंग दिला होता. यू कॅन अटेंड द लेक्चर फ्रॉम द ब्रांच इटसेल्फ. ब्रांच वरून लेक्चर अटेंड करू शकता. प्रिव्हियस बुडालेला पार्ट साठी तुम्हाला फार मोठी कसोशी करावी लागणार आहे. ओके. फार मोठी कसोशी करावी लागणार आहे. यू हॅव टू बी अलर्ट नाउ. अदरवाइज सिलेबस वाढत जाईल. सिलेबस वाढत जाणार. स्ट्रेस वाढत जाण्यापेक्षा काय करा. मोबाईल घेऊन या. क्लासरूम मध्ये बसून अटेंड करू शकता. लेक्चर तिथूनच अटेंड करायचे. सीईटी
सीईटी लेक्चर तिथून सुद्धा अटेंड करू शकता, पर्याय नाहीये दुसरा. सिलेबस मागे पडेल 11चा, त्यामुळे ऑलरेडी जो सिलेबस झालेला आहे तो कव्हर करून देणं ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी. पण तुम्हाला टाइम काढावा लागेल. आता कुठेतरी हेक्टिक होणार आहे कुठली तरी गोष्ट. एक कन्सेप्ट सांगितले जातील, क्वेश्चन्स तुम्ही घरी करा वाटले तर. कन्सेप्ट साठी या 1 ते 2, 2:15 पर्यंत तुम्हाला ऑन बोर्ड ऑफलाईन शिकवलं जाणार. त्याचा बेनिफिट तुम्ही घेतला पाहिजे. लेक्चर मोबाईल वरती तिथंच अटेंड करू शकता. ओके घ्या. क्वेश्चन नंबर 2 काय विचारलंय? स्टेट द साइन ऑफ टॅन ऑफ 380 डिग्री. साइन तुम्हाला साइन्स विचारले, राईट? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. टॅन ऑफ अँगल किती आहे? 380 डिग्री. टॅन ऑफ अँगल 380 डिग्री. व्हॉट इज द मीनिंग? टॅन ऑफ अँगल 380 पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे तो तुम्हाला प्रूव्ह करायचा. लक्ष द्या. एक रोटेशन म्हणजे किती रे? 360, राईट? त्याला किती डिग्री ऍड केल्यास 380 होईल? 20 डिग्री अजून ऍड करावं लागेल. पुढे कंटिन्यू 20 डिग्री, राईट? विच क्वाड्रंट इज इट? विच क्वाड्रंट इज इट? कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला फिरून? परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सांगितलंय तुम्हाला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट साइन इज पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट टॅन इज पॉझिटिव्ह. या ठिकाणी कॉस इज पॉझिटिव्ह. आठवतं? ऍड शुगर टू कॉफी. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. साइन कॉस दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. हा एक्स, हा वाय, हा कॉस, हा साइन. शिकवलंय हे सगळं. इथं मायनस प्लस, हा एक्स, हा वाय, हा कॉस, हा साइन. करेक्ट? साइन इज पॉझिटिव्ह इन दिस क्वाड्रंट. इथं साइन कॉस दोन्ही निगेटिव्ह. साइन कॉस, कॉस साइन दोघंही निगेटिव्ह. टॅन मात्र पॉझिटिव्ह. यांचा रेशो मात्र पॉझिटिव्ह. या क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे, साइन निगेटिव्ह आहे. या पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं लास्ट टाइम. सांगा मग. टॅन ऑफ 380 all trigonometric functions are positive, so tan of 380 is positive. Is what? Positive. 380 lies in which quadrant? 380 lies in first quadrant. 380 lies in first quadrant. First quadrant मध्ये all trigonometric functions काय असतात? पॉझिटिव्ह असतात. Cot of 230, cot of angle 230. 230 म्हणजेच 180 ला क्रॉस करून 270 च्या बिलो. 180 ला क्रॉस करून 270 च्या बिलो. इथं 270 आहे, त्याच्या आधीच आहे 230 डिग्री. च्या आधी आहे 230. हा 90, हा 180, हा 230. 270 च्या आधीच. 270 च्या आधी आहे. कॉट विचारलं. न्यू स्टुडंट असतील तर थोडेसे पेशन्स ठेवा. चॅप्टर पुढे आलेला आहे. न्यू कन्सेप्ट चालू झाल्यास समजेल, किंवा रिकव्हरीसाठी क्लासमध्ये यावं लागेल तुम्हाला. रिकव्हरीसाठी क्लासमध्ये यावं लागेल. ओके. 230 अँगल आहे. विच क्वाड्रंट इज इट? थर्ड क्वाड्रंट. चेक करा थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन पॉझिटिव्ह असतो. टॅन पॉझिटिव्ह म्हणजे कॉट सुद्धा पॉझिटिव्ह. टॅन पॉझिटिव्ह, टॅन थीटा पॉझिटिव्ह. कॉट थीटा सुद्धा काय राहतो? पॉझिटिव्ह. सो कॉट ऑफ 230 इज पॉझिटिव्ह. इज पॉझिटिव्ह. या पद्धतीने आन्सर फक्त मेन्शन करायचं. लास्ट, सेक ऑफ 468. सांगा बरं क्वाड्रंट कुठला? सेक ऑफ 468. सेक ऑफ अँगल 468. सेक ऑफ अँगल 468. सेक ऑफ अँगल 468. सिंपल करा. 468 मधून 360 सबट्रॅक्ट करा रे. एक रोटेशन काढून टाका. 468 मधून 360 सबट्रॅक्ट करा. किती येईल? 8 जशाल तसं. 6 is 0. 4 मधून 3 केला 108 आला. 108 म्हणजे एक रोटेशन कंप्लीट करायचंय. एक रोटेशन कंप्लीट. करेक्ट? एक रोटेशन कंप्लीट करा. आता 108 आहे. 108 कुठला क्वाड्रंट रे? 108 कुठला क्वाड्रंट?
येस, इथून इतका 90, इथून पुढचा पार्ट 90, 90च्या पुढे जाणार 180 पेक्षा कमी. दिस इज 108. हा जो 108 आहे तो इथे येणार. टोटल अँगल तुम्ही जर ऑब्झर्व केला तर 360 प्लस 108. किती? 360 प्लस 108. That is 468. Correct? Lies in which quadrant? Second quadrant. Second quadrant मध्ये कोण पॉझिटिव्ह? Sine is positive in the second quadrant. Cos is negative in the second quadrant. Cos negative असेल तर sec सुद्धा काय? Sec सुद्धा काय? Cos जर negative असेल तर what about the sec? 468 lies in second quadrant. So sec of 468 is negative. Is negative. असं मेन्शन करा. निगेटिव्ह शब्द पूर्ण लिहा वर्ड मध्ये. निगेटिव्ह शब्द वर्ड मध्ये व्यवस्थित मेन्शन करा. येस, क्वेश्चन नंबर 3. हे समजण्यासाठी याचं बेसिक ऑलरेडी लेक्चर्स मध्ये घेतलेलं आहे दुसऱ्या. सांगा क्वेश्चन नंबर 3 काय? क्वेश्चन नंबर 3 वाचा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला स्टेट द साइन ऑफ 4 रेडियन 4 डिग्री ऑफ कॉस विचार. कॉस ऑफ अँगल 4 रेडियन आणि कॉस ऑफ अँगल 4 डिग्री. विच वन of two function is greater? कोण ग्रेटर आहे असं विचार. Who is greater? How to decide? 4 डिग्री म्हणजे क्वाड्रंट कुठला? 4 डिग्री म्हणजे क्वाड्रंट कुठला? 4 डिग्री म्हणजे क्वाड्रंट कुठला? 4 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. That much simple because this is 90. This is 4 degree tentative, not exact. Not exact. This is cos angle 4 degree. सांगा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? फर्स्ट क्वाड्रंट. All the trigonometric functions are positive. Correct? All trigonometric functions are positive in the first quadrant. So cos of 4 degree is what? Cos of 4 degree is what? Positive. Cos of 4 degree is positive. Cos of 4 degree फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे पॉझिटिव्ह. कोण सांगतं? 4 रेडियन म्हणजे किती? 4 रेडियन. रेडियन काय प्रकार आहे रे? सोपं सांगतो, लक्ष द्या. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सोपं सांगतो, लक्ष द्या. इकडं लक्ष द्या, इकडं तिकडं लक्ष देऊ नका, इकडं लक्ष द्या. 1 डिग्री 1 रेडियन सॉरी म्हणजे 60 डिग्री. टेम्पररी, नॉट एक्झॅक्ट. नॉट एक्झॅक्ट. लक्ष द्या. कन्सेप्ट काय सांगतो? एक सर्कल आहे, एक सर्कल आहे, त्याच्या बाबतीत 2 रेडियस आहे. ही एक रेडियस, ही एक रेडियस. लक्ष द्या ना सर्वांनी, व्यवस्थित लक्ष द्या न्यू स्टुडंट्स. 2 रेडियस आहे. 2 रेडियसने बाउंड केलेली आर्क लेंथ. आर्क लेंथ म्हणतोय मी. इथल्या पॉइंट मधून या पॉइंट साठी ए बी इज द आर्क लेंथ. ही सुद्धा रेडियस एवढी आहे, ही सुद्धा रेडियस एवढी आहे. ही रेडियस, ही रेडियस, ही रेडियस. ट्रायंगल कुठलं रे? ही रेडियस, ही रेडियस, ही सुद्धा रेडियस. आर्क लेंथ सुद्धा रेडियसच. ट्रायंगल कुठला? पटकन पटकन. हाय रेडियस, ही रेडियस, ही रेडियस. ट्रायंगल कुठला? तुम्ही म्हणाल सर ट्रायंगल तयार नाही होणार. येस, इथं टेंटेटिव्हली ही स्ट्रेट लाईन म्हणजे सर्कल पार्ट आहे असं अझम्पशन घ्या. अझम्पशन, अप्रॉक्सिमेशन म्हणतात त्याला. कुठला ट्रायंगल मग? ही रेडियस, ही रेडियस, ही सुद्धा रेडियस. कुठला ट्रायंगल? टाइप ऑफ ट्रायंगल इज, यस करेक्ट, इक्विलॅटरल ट्रायंगल. अगदी सिंपल, बरोबर आहे का? इक्विलॅटरल ट्रायंगल. कुठला ट्रायंगल? इक्विलॅटरल ट्रायंगल. झेपलं का तुम्हाला इथपर्यंत? हे झेपलं का? आता मला सांगा, जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर हा अँगल किती? किती रे? 60 डिग्री. त्याला 1 रुपया म्हणायचं. 1 रुपीज म्हणजे 1 रियल नंबर.
वन रियल नंबर. आता हा रुपीज नाही आहे, अँगल आहे. रुपीज नाही आहे, अँगल आहे. दॅट्स वाय रेडियन. दॅट्स वाय रेडियन. एक रेडियन टेंटेटिव्ह, अप्रॉक्सिमेटली. अप्रॉक्सिमेट किती डिग्री रे? 60. 2 रेडियन म्हणजे किती रे? 2 रेडियन म्हणजे किती? 1 रेडियन म्हणजे 60. 2 रेडियन म्हणजे किती रे? 120. कसं पण? अप्रॉक्सिमेटली, नॉट एक्झॅक्ट. अप्रॉक्सिमेट. अप्रॉक्सिमेटली परत शब्द टाकलाय मी तिथं. येस, करेक्ट. प्रणव करेक्ट आहे. 3 रेडियन म्हणजे किती रे? 180. 4 रेडियन म्हणजे किती रे? 240. सांगा रे, 240 लाइज इन विच क्वाड्रंट देन? फिरवलं का नाही क्वेश्चन? क्वेश्चन काय फिरवला? इथं होता डिग्री, कशामध्ये आहे? डिग्री मध्ये. कशामध्ये आहे? रेडियन मध्ये. कॉस ऑफ 4 रेडियन म्हणतात ते. लाइज इन विच क्वाड्रंट? 4 रेडियन. Draw the 4 radian, tentative, not exact, approximately. Lies in which quadrant? That is important. 4 radian tentatively I have drawn, and which is approximately, not exact. 240. 60 means 1. 120 means 2. 180 means 3. Approximately. 240 means 4. Tentatively draw 4 radian. सांग रे, थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. कॉस काय असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह रे? कॉस पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो? कॉस पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो? निगेटिव्ह. काय असतो? निगेटिव्ह. कॉस इज निगेटिव्ह. कॉस इज निगेटिव्ह इन द थर्ड क्वाड्रंट. आता समजला? So cos of 4 degree is positive, correct? त्यानंतर cos of 4 radian is negative. So which one is greater? So cos of 4 degree lies in first quadrant, which is positive. Cos of 4 radian lies in third quadrant, which is negative. So cos of 4 degree is greater than cos of 4 radian. अर्थ समजला का? अर्थ समजला का? आर यू गॉट द कन्सेप्ट? कन्सेप्ट कळाला का? 4 डिग्री आणि 4 रेडियनचा फरक कळाला का? 4 डिग्री 4 रेडियन मधला डिफरन्स समजला का तुम्हाला? 4 डिग्री चा अर्थ 90 डिग्री पेक्षा कमी आहे. फर्स्ट क्वाड्रंट. कॉस 4 डिग्री पॉझिटिव्ह. करेक्ट? cos 4 degree positive. ओके. नेक्स्ट, रेडियन चा अर्थ 1 रेडियन 60, 2 120, 3 180, 4 240. 240 डिग्री आहे. 4 रेडियन आहे. 4 रेडियन आहे. रेडियन आलं कुठून? रेडियन आलं कुठून? 2 रेडियसनी बाउंडेड केलेली आर्क लेंथ. जर रेडियस एवढी असेल, 2 रेडियसनी बाउंड केलेली आर्क लेंथ रेडियस एवढी असेल, अँगल ऍट द सेंटर ऑफ द सर्कल इज 1 रियल नंबर. 1 रियल नंबर. समजतंय? म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. 1 means 60, 2 means 120, 3 means 180, 4 means 240. How to draw 240? हा झाला 240. That is 4 real number. अँगल आहे, डोक्यावरती हाफ चंद्र काढायचं. डिग्री आहे, फुल मून काढायचं. फुल मून डिग्री, हाफ मून रेडियन. सो 1 रेडियन अप्रॉक्सिमेटली. प्रथमेश अप्रॉक्सिमेटली. सो इथं अप्रॉक्सिमेटली ड्रॉ केली. सो निगेटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह. सो कॉस 4 डिग्री ग्रेटर आहे. कशापेक्षा? रेडियन पेक्षा. दॅट इज द कन्सेप्ट. या नेक्स्ट.
Fourth question, page number 22. Page number 22. Fourth question. Page number 22. Question number 4. Exercise same. Exercise same. Question number 4. Exercise 2.1. Page number 22, exercise 2.1, question number 4. State the quadrant in which theta lies. Sin theta less than 0. Sin theta less than 0 and tan theta greater than 0. Sin theta less than 0. Number line वरती 0 पेक्षा लेस. 0 पेक्षा लेस म्हणजे कुठले नंबर? निगेटिव्ह. 0 पेक्षा ग्रेटर पॉझिटिव्ह. करेक्ट. याला कसं मेन्शन करणार? सपोज इथली व्हॅल्यू x असेल तर लेस दॅन 0 म्हणतात. इथला रॅन्डमली कुठली पण व्हॅल्यू म्हणजे x 0च्या लेफ्ट हँड साइडला लेस दॅन 0. 0च्या राईट हँड साइडला 0च्या राईट हँड साइडला कुठलाही नंबर x नंबर आहे. इथला कुठलाही नंबर 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो. ग्रेटर दॅन किती रे? 0. काय सांगायचंय? x लेस दॅन 0 म्हणजे -1, -2, -3 कुठलाही नंबर असू शकतो. निगेटिव्ह. x पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 काय लिहिणार? पॉझिटिव्ह. सांगा रे. sin थीटा लेस दॅन 0. लेस दॅन 0 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? एवढं फक्त सांगायचं. sin थीटा लेस दॅन 0 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? यस. sin थीटा लेस दॅन 0. अरे मला सांगा 0च्या लेफ्ट साइडला कुठले नंबर असतात? निगेटिव्ह नंबर असतात. जे की रॅन्डमली एक नंबर पिक केला त्याचं नाव x. लेस दॅन 0चा अर्थ काय? अर्थ काय? निगेटिव्ह. करेक्ट. जर मी 0च्या राईट साइडला गेलो, 0च्या राईट साइडला गेलो, मॅथमॅटिकल मिनिंग काय झाला? कुठलाही एक नंबर पिक केला, इथून तोडून याच्यामध्ये ठेवला, तर तो x आहे सपोज. म्हणजे 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, कुठलाही नंबर असू शकतो. इथं ठेवला. ग्रेटर दॅन 0 अर्थ काय झाला? व्हॉट इज द मीन बाय ग्रेटर दॅन 0? ग्रेटर दॅन 0चा अर्थ पॉझिटिव्ह. ग्रेटर दॅन 0चा अर्थ पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. हा मॅथमॅटिकल सिम्बॉल आहे. मॅथमॅटिकल सिम्बॉल आहे. राईट. आता मला सांगा sin थीटा लेस दॅन 0 म्हणजे काय रे? म्हणजे काय? निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह. tan थीटा ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय रे? पॉझिटिव्ह. बरोबर आहे. हा x आहे. x लेस दॅन 0. इमॅजिन x लेस दॅन 0 निगेटिव्ह. x ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह. x कॅन बी व्हॅल्यू, एनी व्हॅल्यू. आता लक्ष द्या. साइन निगेटिव्ह कुठला क्वाड्रंट रे? साइन निगेटिव्ह कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो? बोला पटपट. पोपटासारखं बोलायला पाहिजे. पट 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 सांगितलं पाहिजे. सगळं शिकवलंय तुम्हाला. साइन कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो? इथं इथं असतो का रे? मी म्हणलं ना. काय विसरलं तुम्ही? तुम्ही काय विसरताय? x is a friend of cos theta. y is a friend of sin theta. Remember this. Remember this. अनिकेत रॉंग. सेकंड कुठून आलं रे? आता सांगा. y म्हणजे साइन. y म्हणजे साइन, साइन म्हणजे y. करेक्ट. y कुठं कुठं निगेटिव्ह असतो रे? y कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो? थर्ड अँड फोर्थ. थर्ड अँड फोर्थ. थर्ड क्वाड्रंट मध्ये y निगेटिव्ह असतो म्हणजे साइन निगेटिव्ह असतो. फोर्थ क्वाड्रंट मध्ये y निगेटिव्ह असतो. क्लियर? क्लियर का? Here the sign is negative. But tan positive. Tan positive. कसं करणार रे? Tan positive आहे कसं करणार? Tan is the ratio of sin by cos. First quadrant, second quadrant, third quadrant and fourth quadrant. लक्ष द्या काय सांगताय. इकडं लक्ष द्या. इकडं तिकडं पाहू नका.
बोर्डवर कॉन्सन्ट्रेट करा. पहिला क्वाड्रंट XY दोन्ही पॉझिटिव्ह, XY दोन्ही पॉझिटिव्ह, हे दोन्हीही पॉझिटिव्ह, X पॉझिटिव्ह Y पॉझिटिव्ह, दोघेही पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये X निगेटिव्ह, Y पॉझिटिव्ह, बरोबर आहे का? फर्स्ट क्वाड्रंट XY बोथ पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट X निगेटिव्ह, Y पॉझिटिव्ह. X म्हणजे कोण? कॉस, सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह. साइन, सेकंड क्वाड्रंट पॉझिटिव्ह. लक्ष द्या इकडं, कॉन्सन्ट्रेट करा, त्याच्याशिवाय नाही कळणार ते. सांगा साइन आणि कॉस, हा Y आहे, हा X आहे. सांगा थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पोझिशन आहे त्यांची? X आणि Y बोथ आर निगेटिव्ह. हा निगेटिव्ह, हा सुद्धा निगेटिव्ह, निगेटिव्ह, बोथ आर निगेटिव्ह. साइन आणि कॉस दोन्ही निगेटिव्ह. इथे सांगणार आहे X पॉझिटिव्ह, बरोबर आहे ना? फोर्थ क्वाड्रंट X पॉझिटिव्ह, Y मात्र डाऊन साइड निगेटिव्ह. हा X, हा Y. सांगा इथं फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह. सांगा टॅन कुठं निगेटिव्ह येतो? आता टॅन कुठे निगेटिव्ह आहे? टॅन निगेटिव्ह इथं आहे का? नेवर. इथं निगेटिव्ह आहे, यस, हिअर इट इज निगेटिव्ह. मायनस मायनस प्लस, इथं नाहीये, इथं प्लस आहे, सॉरी, इथं प्लस, इथं मायनस. याचा आन्सर हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला, राईट. आपल्याला काय पाहिजे? याच्या जोडीला कोण पाहिजे? याच्या जोडीला कोण पाहिजे? पण आपल्याला याच्या जोडीला कोण पाहिजे? साइन काय पाहिजे? साइन आपल्याला पाहिजे निगेटिव्ह, टॅन पाहिजे पॉझिटिव्ह. साइन निगेटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह. कुठला क्वाड्रंट? टॅन टोटल आन्सर, टॅनचं टोटल आन्सर पॉझिटिव्ह पाहिजे आणि साइन निगेटिव्ह पाहिजे. असं कुठलं आन्सर आहे? टॅन पॉझिटिव्ह, साइन निगेटिव्ह, असं कुठं आहे? कुठं आहे? साइन निगेटिव्ह आहे, इथं आहे, आणि टॅन पॉझिटिव्ह इथं आहे. समजलं का अर्थ? अर्थ समजला का? असा थर्ड क्वाड्रंट आहे. विच क्वाड्रंट? साइन थीटा निगेटिव्ह, टॅन थीटा पॉझिटिव्ह. शांत डोक्याने विचार करा, हे फक्त अप्लाय करा. X cos थीटा, Y साइन थीटा, हा क्वाड्रंट ड्रॉ करा. लक्ष द्या, साइन कॉस दोन्ही निगेटिव्ह आहेत, त्यांचा रेशो मात्र पॉझिटिव्ह. टॅन पॉझिटिव्ह, इथं साइन निगेटिव्ह, दोघांचा रेशो पॉझिटिव्ह. कळलं का क्वाड्रंट कुठला? सो थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट इज द आन्सर. थोडीशी गडबड होईल तुम्हाला सुरुवातीला, तुम्ही बेसिक फक्त लक्षात ठेवा. न्यू स्टुडंट समजणार नाही. कळालं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, समजलं नाही तर टेन्शन घेऊ नका. रिव्हिजनला यायचं. कुठं? ब्रँचवर, ऑफलाईन लेक्चर्सला यायचं. हे समजणार का नाही? कारण आता जे लेक्चर स्टुडंट करतायत ते जवळपास 2 months पासून लेक्चर्स माझ्याकडे करतायत. They have almost done the June, July, and now they have catch the frequency of teaching. Teaching ची frequency त्यांना मॅच झाली आहे. आणि प्रिव्हियस लेक्चर अटेंडेड पाहिजे होते या क्वेश्चन साठी. त्यामुळे भीती बाळगू नका. डोंट फिअर, इट विल बी फेअर, डोंट वरी. ऑफलाईन लेक्चर जनरली 1 to 4 चालू असते तुम्हाला. आज मॅथ डे आहे, उद्या फिजिक्स, फ्रायडेला केमिस्ट्री. 1 to 4 टायमिंग मात्र तो राहील. तुम्हाला अटेंड करायचंय. 1 to 4. सांगा रे सेकंड क्वेश्चनचा आन्सर आता पटकन. सेकंड क्वेश्चनचा आन्सर किती जणांना जमेल? सेकंड क्वेश्चन, फोर्थ मधला सेकंड ट्राय करा. फोर्थ मधला सेकंड ट्राय करा. हे कन्सेप्ट आहे, सीईटी जेईई ला उपयोगाला येतात. कन्सेप्ट आहेत छोटे छोटे,
12वीला पण लागणार, 12thला पण लागणार आहेत तुम्हाला. 12thला पण उपयोगाला आहेत, येणार हे. सांगा सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये काय गिवन आहे? cos theta less than 0. cos theta less than 0. tan theta greater than 0. tan theta greater than 0. तोच क्वेश्चन आहे. cos theta less than 0 म्हणजे निगेटिव्ह, tan theta greater than 0 म्हणजे पॉझिटिव्ह. cos निगेटिव्ह इथे आहे आणि tan पॉझिटिव्ह इथंच आहे. कुठला क्वाड्रंट? क्वाड्रंट कुठला? क्वाड्रंट कुठला? कुठला क्वाड्रंट? येस, KK मार्केट. साहिल, टुडे 1 to 4. टुडे 1 to 4. cos theta negative, tan theta positive lies in which quadrant? Third quadrant. Just mention third quadrant. Third quadrant mention करून ठेवा. फिफ्थ घेतलाय तुम्हाला, राइट? सिक्स्थ मध्ये काय आहे? Find the trigonometric functions angles of standard position with terminal arm passing through 3, -4. काही गरज नाहीये. 7th cos theta ची व्हॅल्यू दिली आहे, सॉल्व करायचं. 8 व्हॅल्यू बेस्ड क्वेश्चन आहे आणि 9 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज विचारले. ओके, सांगतो कन्सेप्ट. 10th मध्ये पण याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत, पण तुम्हाला ऍक्यूट अँगल असल्यामुळे सगळा फर्स्ट क्वाड्रंट आहे, सगळा ऍक्यूट कन्सेप्ट आहे. त्यामुळं 10th ट्रिगो लिमिटेड आहे. लिमिटेड आहे असं म्हण. आता अनलिमिटेड ऑफर चालू झाल्या, अनलिमिटेड आहे आता. 0 to 360 डिग्री चालू झालं आता. 0 to 360 डिग्री चालू झालं. ओके, व्हॅल्यू बेस एक क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट, तो देतो तुम्हाला पहिल्यांदा. तो घेतो पहिल्यांदा. साइन ऑफ पाय प्लस 2 cos पाय प्लस 3 sin 3 pi by 2 प्लस 4 cos 3 pi by 2 minus 5 sec pi minus 6 cosec 3 pi by 2. किती जणांना जमेल रे? जमेल सर, असे किती जण आहेत? आता ज्यांना ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून ठेवा पहिल्यांदा. काय लिहून ठेवा? पाय मीन्स 180. पाय म्हणजे 180 डिग्री असतं. पाय मीन्स 180. 3 pi by 2. 3 pi by 2. 3 जशाला तसा. pi by 2 म्हणजे 90 डिग्री. pi by 2 म्हणजे किती डिग्री? 90. 3 into 90 म्हणजे 270 डिग्री त्यांना द्यायचा आहे. 3 pi by 2 चा अर्थ तसा होतो. नेक्स्ट 3 pi by 2, 3 pi by 2, पाय आणि 3 pi झालं. एवढंच कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. pi by 2 म्हणजे 90, पाय मीन्स 180, 3 pi by 2 म्हणजे 270. हे लक्षात ठेवा फक्त. इथं पाय म्हणजे किती रे? साइन ऑफ 180 डिग्री विचारायचं त्यांना. इथं पाय म्हणजे 180 डिग्री विचारायचं. इथं 270 डिग्री विचारायचं. इथं 270 डिग्री, इथं 180 डिग्री, इथं 270 डिग्री. बस, हा डिग्री आहे, हा रेडियन आहे. तो कसा आला, कुठून आला? लेक्चर 1 to 4. त्यासाठी लेक्चर 1 to 4. स्टार्ट टू सॉल्व. स्टार्ट टू ट्राय टू सॉल्व. ज्यांचं झालं असेल सिलेबस मध्ये त्यांनी ट्राय करा. साइन ऑफ 180 किती रे? साइन 180 ची व्हॅल्यू किती? काय सांगितलं? हा y शी रिलेटेड आहे. 180 x डॅश ऍक्सिस शी रिलेटेड आहे. दोघं क्रॉस 0. करेक्ट? कळलं का काय केलं? साइन ऑफ 180. साइन ऑफ 180 म्हणजे 180 या साईडला. इथं 0, हा 180 इकडून इकडे फिरून आला. कुठला ऍक्सिस आहे? हा x ऍक्सिस आहे. कुठल्या पॉइंटला आपण? x वर x कोऑर्डिनेट -1, y कोऑर्डिनेट 0 असतो. ड्रॉ करा सर्कल आणि तुम्हाला समजेल तो पॉइंट. -1, 0. हा कॉस शी रिलेटेड आहे, हा साइन शी रिलेटेड आहे. मग साइन ऑफ 180 0 आहे. 2 into cos 180 इथेच आहे आपण आता. cos 180 -1. 3 into sin 3 pi by 2
साइन ऑफ अँगल 3π/2. हे लिहिलं का रे बाबांनो? ज्यांचं रेडियन डिग्री कन्सेप्ट नाही झालेला त्यांनी हे लिहून ठेवा. व्हॅल्यूज आल्या पाहिजेत. 2 ट्रायंगल, एक सर्कल, फार महत्वाचं आहे याच्यासाठी. सांगा साइन ऑफ 270 डिग्री काय लक्षात ठेवणार? असं प्लस साइन काढा. 0, 90, 180, 270. करेक्ट. या ठिकाणी कॉस प्रेझेंट असतो. इथं कॉस, इथं कॉस, इथं साइन असं लक्षात ठेवा. इथं कॉस 0, 1 असतो. कॉस 180 -1 असतो. साइन बाबतीत 0 आहे. इथं साइन नेचर 0 आहे. साइन कुठं प्रेझेंट आहे मग? साइन 91 असतो. साइन 91. साइन 270 किती असतो? -1. आणि कॉस या बाबतीत किती असतो? 0. वर्टिकलला एक्स कोऑर्डिनेट 0, हॉरिझॉन्टलला वाय कोऑर्डिनेट 0. करेक्ट. तसं इमॅजिन करायचं आता पटकन. सांगा आता. साइन 270, साइन म्हणजे वाय, या आधी मी सांगितलंय. 3π/2 म्हणजे आपण इथे साइनच्या फेवर मध्ये हा वाय डॅश म्हणजेच किती? -1. हे पटकन कळालं पाहिजे. 4 कॉस म्हणजे एक्स, 3π/2 म्हणजे वाय डॅश. वाय डॅश का रे? 270 आहे. वाय डॅश म्हणजे खाली. साइन आणि कॉस दोघं मिक्स कॉम्बिनेशन आले. वाय डॅश आन्सर 0. मायनस सेक ऑफ 180, कॉस ऑफ 180. सेक ऑफ 180 च्या पूर्वी कॉस ऑफ 180 काढा. कॉस 180 -1. सेक 180 स्टिल -1. -6 टाइम्स कोसेक 3π/2. कोसेक साइनच्या फेवर असतो. साइन वायच्या फेवर असतो. राईट. साइन 270 -1. साइन 270 -1. कोसेक 270 ऑल्सो -1. सांगा मग फायनल आन्सर. इथं 0. हा मायनस बाहेर आला. हा मायनस बाहेर आला. इथं 0. हा 0 झालं. इथला मायनस बाहेर आला. +1 झालं. इथला मायनस बाहेर आला. +6 झाला. सांगा रे. -2 -3 -5. 1 + 6 7. So answer is 2. Answer is 2. झेपते का क्वेश्चन? हे आलं पाहिजे. 6 × -1 आहे. राईट. प्लस झाला तो. आणि -2 -3 +5. 0 -2 -3 आन्सर किती येतं? आन्सर इज 2. पुस्तकामधलं कॉपी नका करू रे. आन्सर 2 येतं. करेक्ट आहे का? आन्सर 2 येतं. यस. प्रणाली चेक कर. कुठं मिस्टेक झाली ते क्रॉस चेक करावं लागेल. व्हॅल्यू अँगल इतके क्लिअर पाहिजेत तुम्हाला. थोडी प्रॅक्टिस करा त्याची. हा पार्ट मी थोडासा आधी घेतलेला आहे. हे तुम्ही जर ऑफलाईन मध्ये येत असाल तर तुम्हाला समजून सांगण्यात. डोंट वरी. ज्यांना समजून झालेलं नसेल त्यांनी काळजी नसावी. ओके. एक लास्ट क्वेश्चन.
cos theta minus 3/5. Cos theta minus 3/5. अदर ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज तुम्हाला काढायचे. Cos theta minus 3/5 and theta lies between 180 and 270. 180 and 270 म्हणजे क्वाड्रंट कुठला रे? क्वाड्रंट कुठला? जर थीटा 180 and 270 मध्ये येतो म्हणजे क्वाड्रंट कुठला? इथं 180 270. थीटा lies in which quadrant? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये थीटा येतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये थीटा येतो. पेज नंबर 22 क्वेश्चन नंबर 9 मधला फर्स्ट. फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हटलं. फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. फाइंड अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. Find the other trigonometric functions म्हटलं. ओके, सिंपल आहे. sin स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा 1 असतं. शॉर्टकट साठी सीईटी ला पण इथे शॉर्टकट नाही होणार. sin स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा ची व्हॅल्यू -3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 1. सिम्प्लिफाय करा आणि सांगा sin किती. थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट एवढं मेन्शन करून ठेवा. थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट एवढं मेन्शन करून ठेवा. Theta lies in third quadrant. Okay, करा calculation. Sin square theta 3 चा स्क्वेअर 9 5 चा 25 निगेटिव्ह चा पॉझिटिव्ह होतं शेवटी. sin स्क्वेअर थीटा कदाचित बोर्डला तुम्हाला याच मेथडने जावं लागेल. याचा शॉर्टकट म्हणजे ट्रायंगल. याचा शॉर्टकट म्हणजे ट्रायंगलने ड्रॉ करून काढतात. हे 10th मध्ये सांगितलं तुम्हाला. sin स्क्वेअर थीटा अँगल साठी चाललंय आपलं 25 - 9 याचा डिनॉमिनेटर काही नाहीये म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लाय होतो. 25 - 9 डिवायडेड बाय 25 म्हणजे किती रे? 16/25. करेक्ट? 16/25. sin स्क्वेअर थीटा 16/25. sin थीटा किती रे? sin थीटा किती? 4/5 प्लस और मायनस. कोण सांगतं प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? कोण सांगतं प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? पण प्लस घेणार का मायनस? नेणार का? का निगेटिव्ह? यस प्रणव. थीटा लाइज इन विच क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. That's why it must be minus. Theta lies in third quadrant. Theta lies in which quadrant? Third quadrant. That's why it must be negative. काय माहितीये तुम्हाला? Sin माहितीये, cos माहितीये. We can calculate other trigonometric functions. Sin theta -4/5, cos theta -3/5. सांगा रे, tan theta is the ratio of these two. tan theta या दोघांचा रेशो होणार. बरोबर आहे? sin theta by cos theta. -4/5
minus 3 by 5. 5 cancel. Minus minus plus. So answer is 4 by 3. Answer is 4 by 3. Answer is 4 by 3. Sin theta minus 4 by 5. Cos theta minus 3 by 5. 5 cancel. Minus minus plus 4 by 3. Correct? Tan theta 4 by 3. Cosec याचा उलट minus 5 by 4. Sec minus 4 by 3 by 5 by 3. Cot 1 by tan 3 by 4. That's it. काय महत्वाचं क्वाड्रंट मधलं साइन महत्वाचं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह असं या पद्धतीने बाकी कुठलंही ट्रिग्नोमेट्री एक दिलेली असेल बाकीच्या तुम्हाला वर्कआउट करावे लागतात हा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये एक दिलेला असतो बाकीचे कॅल्क्युलेट करायचे बाय युजिंग आयडेंटिटी काय महत्वाचं आहे थीटा लाइज इन विच क्वाड्रंट हा कन्सेप्ट असतो त्याच्यावरून सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिसाइड होतात चेक करा थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह याचा अर्थ तसा आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह असं तो कन्सेप्ट आहे बाकी तुम्हाला आयडेंटिटीनी प्रॉपर लिहावं लागेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिसाइडेशन असलं पाहिजे पॉझिटिव्ह निगेटिव्हचं डिसाइडेशन प्रॉपर असलं पाहिजे ओके थँक्यू नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्या पुढचा कन्सेप्ट आता आयडेंटिटीज वापरून काही प्रूव्ह दॅट फॉर्मेशन्स आहेत तुम्हाला प्रूव्ह दॅट फॉर्मेशन्स आहेत दॅट विल वर्क ओके दॅट वी विल वर्क आयडेंटिटीचा यूज करून काही प्रूव्ह दॅट फॉर्मेशन्स आहेत त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करू ओके थँक्यू बाय नाही समजलं क्लासमध्ये विजिट ठेवा थोडंसं तुमच्या फेवर करून दिलं जाईल तुम्हाला ओके टायमिंग ग्रुप मध्ये चेक करा टायमिंग आणि सब्जेक्ट कंटेंट ग्रुप मध्ये चेक करत चला थँक्यू